कसं आहे माहिती आहे का, चित्रपटसृष्टीमध्ये काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी होणं ही देखील काही सोपी गोष्ट नाही. पण मात्र जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये एखादी व्यक्ती, एखादी तरुणी एंटर करते, चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात करते, तेव्हा तिला अनेक संकटाचा सामना करावा लागतो, अनेक लोकांसोबत कॉम्प्रोमाइज करावं लागतं, असं सुद्धा काही अभिनेत्र्यांनी कास्टिंग काउचच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि अशा व्यक्ती त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच वेळा सांगत असतात. पण असा प्रसंग प्रत्येक अभिनेत्रीसोबत घडतो का आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असा कधी एकदा तरी प्रसंग आलेला असतो का, हे सुद्धा आपण आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पण आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे बॉलिवूडमधली धगधग गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित हिनं वयाच्या अवघी लवकरच एकदम या चित्रपटसृष्टीमध्ये इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात केली आणि ती मोठ्या प्रमाणात फेमस झाली, प्रसिद्ध झाली, कारण की ती लहानपणापासूनच दिसायला अगदी सुंदर होती. पण जशी जशी माधुरी या चित्रपटांमध्ये हिट होत होती, तिच्यासोबत असे काही प्रसंग घडत होते आणि जे बॉलिवूडमधले दिग्गज अभिनेते होते, या अभिनेत्यांना माधुरी दीक्षित ही आवडू लागली होती. आता त्यामध्ये काही अभिनेते असे होते की त्यांचे अगोदरच लग्न झालेले होते आणि त्यांना तरीसुद्धा माधुरीसोबत राहायचं होतं, माधुरीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचं होतं, तिच्यासोबत रात्रा घालवायच्या होत्या. म्हणून त्यांनी तशा पद्धतीचे प्रयत्न केले आणि त्याची माहिती त्यांच्या घरी त्यांच्या बायकोला समजली. त्याच्यामुळं काही जणाला घटस्फोटसुद्धा घेण्याची वेळ आली, तर काही जणांनी तडजोड करून माधुरीसोबत रिलेशनशिपमधून दूर राहणंच पसंत केलं. असे नेमके किती अभिनेते आहेत की ते माधुरी दीक्षितच्या नादामध्ये पागल झाले होते आणि तिच्यासोबतच राहण्याचा निर्णयसुद्धा घेणार होते. पण तरीसुद्धा माधुरी दीक्षित यांनी त्यांना सगळ्यांना बायकॉट करून एका चांगल्या व्यक्तीशी, डॉक्टर व्यक्तीशी लग्न केलं आणि अगदी देश सोडून ती विदेशात राहू लागली. तर याच माधुरी दीक्षितबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बॉलिवूडमधली धगधग गर्ल म्हणून माधुरी दीक्षित हिची ओळख आहे. माधुरी दीक्षित हिचं सौंदर्य आणि माधुरी दीक्षित हिची अदा आणि माधुरी दीक्षित हिचा डान्स हा 80 आणि 90चे दशकातले जे लोक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की माधुरी दीक्षित जर पडद्यावर दिसली आणि तिनं जी काही अभिनय केला, तिचा डान्स पाहून अनेक टाळ्या आणि शिट्ट्या टॉकीजमध्ये वाजायच्या आणि टी व्हीवर सुद्धा फॅमिलीसोबत जरी बघितलं तरीसुद्धा माधुरी दीक्षित ही अगदी सगळ्यांना मनापासून आवडायची. तर याच माधुरी दीक्षितचा जन्म हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये झाला आणि 15 मे 1967ला माधुरी दीक्षितचा जन्म महाराष्ट्रामध्ये मराठी कुटुंबामध्ये झाला. आता लहानपणापासूनच तिला चित्रपटसृष्टीमध्ये आवड होती आणि तिनं तिच्या घरच्यांच्या मर्जीनं एक कथ्थक क्लासेस म्हणजे डान्स क्लासेस जॉईन केले होते आणि कथ्थक क्लासेसमधून ती त्या ठिकाणी अभिनय करायची, डान्स करायची आणि तिला त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुद्धा आवड होती. त्या पद्धतीनं ती प्रॅक्टिस करत होती. पण हळूहळू प्रॅक्टिस करत असताना मोठं झाल्यानंतर तिला चित्रपटाच्या सुद्धा ऑफर येऊ लागल्या आणि ती दिसायला सुद्धा एकदम सुंदर होती आणि तिला पहिल्या बॉलिवूड चित्रपटामध्ये काम मिळालं ते म्हणजे 1984ला आणि चित्रपटाचं नाव होतं आबोध. आबोध या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितनं काम केलं. पण आबोध चित्रपट पाहिजे तसा काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालला नाही. पण मात्र माधुरी दीक्षित हिच्या ॲक्टिंगबद्दल, तिच्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केलं आणि मग तिला 1988ला तेजाब चित्रपटामध्ये काम मिळालं आणि समोर होते मुख्य भूमिकेमध्ये अनिल कपूर. अनिल कपूर यांच्यासोबत माधुरी दीक्षितची जोडी ही तेजाबमध्ये एकदम हिट ठरली, लोकांना आवडू लागली आणि तेजाबमधूनच माधुरी दीक्षित ही हिट ठरली. आणि मग काय बघायचंच काम नाही, माधुरी दीक्षितनं मागं वळून पाहिलंच नाही. माधुरी दीक्षित ही एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देऊ लागली आणि लोकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करू लागली. मग या चित्रपटाच्या दरम्यान माधुरी दीक्षितचं आता लग्न करायला पाहिजे आणि तिनं या क्षेत्रापासून लांब राहायला पाहिजे अशी इच्छा माधुरी दीक्षितच्या आईची होती. म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी एक मुलगा बघितला आणि तो मुलगा
फिल्म इंडस्ट्रीमधला एक मोठा सिंगर होता, मोठा गायक होता आणि त्याचं नाव होतं सुरेश वाडकर. सुरेश वाडकर याच्यासोबत माधुरी दीक्षितचं लग्न व्हावं अशी इच्छा माधुरी दीक्षितच्या घरच्यांनी होती. पण जेव्हा हा प्रस्ताव सुरेश वाडकर यांना सांगण्यात आला, असा प्रस्ताव ठेवण्यात आला, तेव्हा सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितला पाहिलं, पण मात्र त्यांनी नकार दिला. त्यांना काय वाटलं काय नाही, त्यांनी माधुरी दीक्षितला नकार दिला आणि हा प्रस्ताव फेटाळून लावला. पण माधुरी दीक्षित या चित्रपटामध्ये जेव्हा हिट ठरू लागली, तेव्हा मात्र माधुरी दीक्षित ही लाखो करोडो लोकांची दिल की धडकन होऊ लागली. म्हणजे सुरुवातीला अगदी दुबली पतली म्हणजे वाळली चिळी दिसणारी माधुरी दीक्षित हिला सुरेश वाडकर यांनी नकार दिला, पण नंतर ती सुधरत होती. तिच्या जी फिटनेस होती, तिचं जे वय होतं ते वाढत होतं, त्यामुळं ती एकदम आकर्षित दिसत होती आणि लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत होती. मग माधुरी दीक्षित हिचं नाव जोडण्यात आलं ते म्हणजे अनिल कपूर यांच्यासोबत. कारण की अनिल कपूर यांच्यासोबत माधुरी दीक्षितनं एकापाठोपाठ एक 18 चित्रपट केले आणि त्या 18 चित्रपटामध्ये यांची जवळीक एकदम मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यापैकी काही चित्रपट तर एकदम हिट ठरले. त्याच्यामध्ये मग तेजाब असेल, बेटा असेल यासारखे चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट झाले आणि ही जोडी एकमेकांना भेटू लागली, डेट करू लागली, विविध ठिकाणी भेटू लागली आणि कारणं सांगू लागली की चित्रपटाचं काम आहे, आमची मीटिंग आहे, असं आहे तसं आहे. पण मात्र ते स्पॉट करणारे लोक असतात ना, ते या जोडीला कुठेही स्पॉट करू लागले आणि अशा पद्धतीनं माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचं नावसुद्धा जोडलं गेलं होतं. पण मात्र अनिल कपूर यांचं लग्न झालेलं होतं आणि अनिल कपूर यांच्या बायकोचं नाव सुनीता होतं. आता अनिल कपूरचं लग्न झालेलं होतं आणि अनिल कपूरची बायको आहे जी सुनीता, तिला या प्रेम प्रकरणाची जाणीव लागली की अनिल कपूर जरा घराबाहेर जास्तच राहिले आणि शूटिंगच्या निमित्तानं तिकडंच कुठं पण फिरायलेत, अशी बातमी सुनीता कपूर यांना माहीत झाली. आणि अनिल कपूर माधुरी दीक्षित यांचा जो चित्रपट आहे पुकार, या चित्रपटाची शूटिंग एका ठिकाणी चालू होती आणि त्या ठिकाणी लेकरं बाळं घेऊन सुनीता कपूर ह्या थेट माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्याचमध्ये जाऊन बसल्या आणि अनिल कपूरला तिथंच जा विचारू लागल्या की शूटिंगच्या नावाखाली तुम्ही इकडं भेटता का, तिकडं भेटता का आणि असं काही करता का. अनिल कपूर म्हणे बाबा इथं गोंधळ नको घालू, तुला घरी गेल्यावर सगळं समजून सांगतो. आणि अनिल कपूर यांनी सुनीता कपूर यांना घरी नेलं, समजून सांगितलं आणि म्हणले इथून पुढे तिच्यासोबत दिसणार नाही, तिच्यासोबत पिक्चरही करणार नाही, पण तू काही सेटवर येऊ नको आणि गोंधळ घालू नको. अशा पद्धतीनं अनिल कपूर यांनी त्यांच्या बायकोला समजून सांगितलं आणि माधुरी दीक्षितपासून दूर राहण्याचाच निर्णय घेतला. आणि त्यांनी 2000मध्ये जो शेवटचा चित्रपट केला होता पुकार, त्याच्यानंतर मात्र दोघांनी एकत्र चित्रपट केलाच नाही, अजिबात केला नाही. त्याच्यानंतर माधुरी दीक्षितचं सुद्धा लग्न झालं होतं, ते सुद्धा आपण पाहणार आहेत. पण मात्र अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित हे मात्र पुन्हा एकदा 18 वर्षानंतर एकत्रित दिसले होते आणि त्या चित्रपटात नाव होतं डबल धमाल. डबल टोटल धमालमध्ये माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर हे आपल्याला 18-19 वर्षानंतर दिसले होते. पण मात्र याच 18 वर्षामध्ये बरंच अंतर झालं होतं, तिलासुद्धा मुलं झाले होते, यांचेसुद्धा मुलं मुली मोठाले झाले होते. पण माधुरी दीक्षित हे सगळं करत असताना तिचं 1999मध्ये अजून एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं होतं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं संजय दत्त. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या दोघींचं सुद्धा लफडं असल्याचं सांगितलं गेलं. हे दोघं सुद्धा विविध ठिकाणी भेटू लागले, बोलू लागले आणि सगळं काही करू लागले अशी सुद्धा माध्यमांमध्ये चर्चा होती. जे लोक स्पॉट करू लागले त्यांनी सगळं हे बघितलेलं होतं आणि ते म्हणजे 1991मध्ये. आणि त्याचं कारण होतं साजन चित्रपट. साजन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघांची जवळणूक वाढली, यांचं बोलणं चालणं सगळं काय वाढलं, विविध ठिकाणी भेटणं वाढलं, बोलणं वाढलं. मग संजय दत्त यांचं सुद्धा लग्न झालेलं होतं आणि संजय दत्त यांच्या घरीसुद्धा संजय दत्त बाहेर फिरतो, माधुरी दीक्षित सगळं काही करतो अशी माहिती मिळाली. आणि मग संजय दत्त यांची जी बायको होती रिचा, हिच्या तळपायच्या एका मस्तकाला गेली आणि ती संजय दत्तला भांडू लागली, बोलू लागली. पण संजय दत्तचं कामच अवघड आहे, तिनं त्याच्या बायकोला घटस्फोट दिला आणि माधुरी दीक्षितसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता पहिल्या बायकोला घटस्फोट दिला, माधुरी दीक्षितसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1991ला ह्या सगळ्या घडामोडी घडत होत्या. काही वर्ष उलटले, 1993ला जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये संजय दत्तचं नाव आलं आणि संजय दत्तला
जेलमध्ये जावं लागलं आणि जेलमध्ये गेल्यानंतर माधुरी दीक्षितचं नाव संजय दत्तपासून वेगळं झालं आणि संजय दत्त हे वेगळे झाले. इथून पुढं मात्र माधुरी दीक्षित ही सुद्धा चित्रपटसृष्टीमध्ये काम करत होती, नव्या नव्या लोकांशी ओळख होत होती. मग पुढं जाऊन माधुरी दीक्षितचं नाव जोडलं गेलं ते म्हणजे एक फेमस प्रसिद्ध क्रिकेटर अजय जडेजा यांच्यासोबत. आता अजय जडेजा हे एकदम शाही घरातले होते आणि माधुरी दीक्षित ही एका सर्वसामान्य घरातली होती, पण मात्र अभिनेत्री होती आणि सुपरहिट अभिनेत्री होती. म्हणून अजय जडेजानं माधुरी दीक्षितसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. हे दोघंजणंसुद्धा एकमेकांना भेटू लागले, डेट करू लागले आणि ॲडव्हर्टाईजसुद्धा मोठ्या प्रमाणात एकत्रित करू लागले. कारण की फिल्म अभिनेत्री आणि क्रिकेटर या दोघांचं नातं पूर्वीपासूनच चालत आलं आहे. मग त्याच पद्धतीनं या दोघांनीसुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मात्र 1999ला अजय जडेजा यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लागला आणि मॅचमधून त्यांना कायमचंच बाहेर जावं लागलं. म्हणून माधुरी दीक्षितनं अजय जडेजासोबत निर्णय घेतला की वेगळं राहायचं आणि त्याच्यासोबत संबंध ठेवायचा नाही. मग अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित हे सुद्धा वेगळे झाले. यांच्यासोबतसुद्धा तिचं काही जास्त काळ टिकलं नाही आणि लग्नसुद्धा जमलं नाही. मग माधुरी दीक्षित आणि ते नाव जोडलं गेलं जॉकी श्रॉफ यांच्यासोबत. जॉकी श्रॉफ, माधुरी दीक्षित हे सुद्धा चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले, बोलू लागले आणि एकमेकांसोबत आकर्षित होऊ लागले. पण माधुरी दीक्षितच्या आयुष्यामध्ये जो कोणी येणारे दिग्गज अभिनेते होते, या अभिनेत्यांचं अगोदरच लग्न झालेलं होतं आणि अगोदरच लग्न झालेलं असल्यामुळं त्यांच्या आयुष्यात माधुरी दीक्षित आल्यामुळं त्यांच्या आयुष्यात एकतर त्यांच्या संसारामध्ये काडी लागायची, नाही तर घरामध्ये भांडणं व्हायचे. म्हणून माधुरी दीक्षितसोबत फक्त ते काही वेळ घालवायचे, पण लग्न करत नव्हते. मग मात्र माधुरी दीक्षितला पुढं चालून या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि तिला वाटलं कुठल्याही अभिनेत्यासोबत राहणं काही योग्य नाही, अशा पद्धतीनं करणं काही योग्य नाही. कारण की लोकांच्या संसारामध्ये आग लागते, लोकांमध्ये भांडणंसुद्धा लागते. दिसायला मात्र सुंदर होती ती, प्रत्येक अभिनेत्याला, कलाकाराला मोठ्या प्रमाणात आवडायची, पण लग्न झालेलं आहे, काहीच करता येत नव्हतं. अशामुळं हे सगळे प्रकरणं वाढत होते. मग माधुरी दीक्षितचं नाव मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतसुद्धा जोडण्यात आलं. त्यांचंसुद्धा लग्न झालेलं होतं. त्यांच्या घरी माहीत झालं, पुन्हा भांडणं झाले, पुन्हा तंटे झाले. अशा पद्धतीनं माधुरी दीक्षितचं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जुळतच गेलं. पुन्हा एका व्यक्तीसोबत जोडलं गेलं, ते म्हणजे गोविंदा यांच्यासोबत. गोविंदा आणि माधुरी दीक्षित यांचं कशा पद्धतीनं जुळत गेलं होतं, हे भेटायचे, बोलायचे, सगळं काही करायचे असं सुद्धा माध्यमांनी सांगितलं होतं. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये गोविंदा यांनी सांगितलं होतं की मी माधुरी दीक्षितला प्रपोज केलं होतं, तिनंसुद्धा हो म्हटली होती, पण ते आमचं मजाकमध्ये झालं होतं, असं स्पष्टीकरण गोविंदा यांनी माधुरी दीक्षितच्या बाबतीत बोलताना म्हटले होते. पण आता सगळ्या गोष्टी माधुरी दीक्षितच्या आयुष्यात आल्या होत्या आणि तिलासुद्धा वाटत होतं की आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काही घडतं आहे ते सगळं तिनं डोळ्यानं पाहिलं होतं. उगत देखावा करून हे करून काही फायदा नाही. स्वतःचं आयुष्य जर सुखकर करायचं असेल, लाईफ टाईम एखाद्या व्यक्तीसोबत राहायचं असेल, तर मात्र या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिलेलं बरं. एखादा क्रिकेटर, एखादा बिझनेसमन, नाहीतर मग एखादा मोठा व्यक्ती, डॉक्टर असा जर बघितला तर लाईफ सेट होऊ शकते. म्हणून मग 1999ला माधुरी दीक्षितनं निर्णय घेतला आणि ती एका कार्यक्रमानिमित्त विदेशात म्हणजे अमेरिकेला गेली आणि तिथं तिची ओळख एका प्रसिद्ध डॉक्टरसोबत झाली आणि त्या डॉक्टरचं नाव होतं श्रीराम नेने. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची त्या ठिकाणी भेट झाली, ओळख झाली आणि एकमेकांसोबत डेट करू लागले, बोलू लागले. मग मात्र आता यांनी जास्त दिवस दूर राहण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्यांनी थेट लग्नाचाच निर्णय घेतला आणि 17 ऑक्टोबर 1999ला माधुरी दीक्षित यांनी श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं आणि सहपरिवार, सहकुटुंब सगळ्याच्या मान्यतेनं हे लग्न झालं अमेरिकेमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये, अमेरिकेमध्ये. पण त्याची बातमी भारतामध्ये आली आणि भारतामध्ये बातमी आली की सगळ्यांना एक आश्चर्य वाटलं की माधुरी दीक्षितनं लग्न केलं, माधुरी दीक्षितनं लग्न केलं. पण माधुरी दीक्षितनं खरंच लग्न केलेलं होतं. तिचे फोटोसुद्धा प्रसिद्ध झाले होते. मग मात्र तिनं फिल्म इंडस्ट्रीपासून बरेच दिवस, बरेच वर्ष हे दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि ती या चित्रपटापासून अगदी मोठ्या प्रमाणात दूर राहिली.
पण मात्र नंतर जेव्हा तिचे मुलं मोठे झाले तेव्हा ती पुन्हा एकदा भारतात आली आणि आजा नचलेच्या माध्यमातून तिनं चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा एंट्री केली. पण मात्र माधुरी दीक्षितला आजा नचले या चित्रपटाला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही, पाहिजे तसा तो चित्रपट चालला नाही. कारण की माधुरी दीक्षित ही धगधग गर्ल होती, अजूनही लोकांना आवडायची, पण मात्र तिचं आता वय झालेलं होतं. जी माधुरी दीक्षितची 90च्या आणि 80च्या दशकामधली जी अदा होती ती मात्र आता लोकांना बघायला ती त्या पद्धतीनं दिसली नाही. म्हणून आजा नचले हा चित्रपट माधुरी दीक्षितचा फेल गेला, तो काही चाललाच नाही. मग मात्र माधुरी दीक्षितनं वेगळं करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि ती आता विविध जे डान्स शो आहे याचे जज म्हणून त्या ठिकाणी जाऊ लागली आणि ज्या ज्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे त्या अभिनेत्यांसोबत ती जे डान्स शो आहेत, रियालिटी शो आहेत याच्या जज म्हणून त्या ठिकाणी काम करू लागली. माधुरी दीक्षितचा 2019मध्ये टोटल धमाल हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर मात्र माधुरी दीक्षितचा कुठलाही मोठा चित्रपट आला नाही, ती आपल्याला TV रियालिटी शोमध्येच दिसते. पण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या अभिनेत्र्यांसोबत अशा पद्धतीनं घडतं किंवा त्यांच्याबद्दल बोललं जातं हे फक्त चित्रपटसृष्टीबद्दल असतं का जेव्हा इतर लोक त्यांना स्पॉट करतात, मीडियामध्ये पेपरमध्ये छापून येतं ते खरं असतं हे खोटं असतं? या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.